नमस्कार. रामकृष्ण हरी मंडळी, श्री स्वामी समर्थ. आज एकादशी आहे. आज वसुबारस. शास्त्रानुसार सर्व व्रतांमध्ये एकादशी व्रत सर्वाधिक महत्त्वाचे मानले गेले आहे. एकादशी एक देवीचे स्वरूप मानले गेले आहे. भगवान विष्णूंची कन्या म्हणजेच एकादशी होय. जिथे विष्णू तिथे महालक्ष्मी असतेच असते. वर्षभरात येणाऱ्या सर्व एकादशी दिनी भगवान विष्णूंचे पूजन केले जाते. आज भागवत एकादशी आहे. आजच्या दिवशी पितरांची सेवा व भगवान विष्णूंची सेवा म्हणजे दिंडोरी प्रणीत श्री स्वामी सेवा मार्गातील श्री स्वामी माऊली गुरुमाऊलींनी 700 श्लोकी संक्षिप्त भागवत ग्रंथाचे एक पारायण अवश्य करावे. या सेवेमुळे हाती घेतलेले सर्व कामात तुम्हाला यश मिळून शौर्य वाढणार आहे. सर्वत्र अखंड विजय मिळतोच. पितरांचा खूप मोठा कृपा आशीर्वाद आपल्याला मिळतो. म्हणून आज सर्वांनी भागवत ग्रंथाचे पारायण करायचे आहे. तुमच्या घराण्याचे मूळ कुलस्वामिनी देवी व खंडोबासुद्धा प्रसन्न होऊन आशीर्वाद देतात. याचबरोबर रोज पंचमहायज्ञ घरीच करावा. या ग्रंथाच्या सेवेने जन्मांतरींचे शाप, ताप, दुःख, दैन्य, सुख, तृण, वैर, तळतळाट, क्रियामान याचा परिहार होऊन जीवनात भरभराट, सुख, समाधान प्राप्त होऊन लक्ष्मीची कृपा लाभते. भगवान विष्णूंची सेवा म्हणून आज एक वेळेस श्री विष्णू सहस्रनाम स्तोत्राचं पठण करावं. लक्ष्मीनारायणास गोड खिरीचा नैवेद्य दाखवावा. ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा 108 वेळा जप करावा. म्हणजेच एक माळ तरी सर्वांनी करावी. यावरील मंत्राचा एक माळ जप करून तसेच पांडुरंगाच्या विठ्ठल मूर्तीच्या गळ्यावर लिहिलेला दिव्य पांडुरंगाच्या मंत्राचा पण एक माळ जप करावा. तो नित्यसेवेच्या ग्रंथात आहे. श्रीवत्स धारायण वक्षे मुक्तमाला षडाक्षरम असा आहे. सर्वांनी हा सुद्धा एक माळ मंत्र करावा. वसुबारसेच्या तुम्हा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. बघा, ही सेवा जर तुम्ही केली तर तुमच्या घरात सुख, शांती, समृद्धी चिरकाल टिकून राहणार आहे. त्यामुळे सर्वांनी ही एकादशीची आजची सेवा करावी आणि तुमच्या घरात सुख शांती नांदावी. तर हा होता छोटासा व्हिडिओ. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ.